श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट्स टेक्स्टबुकमधील लेसननुसार तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवरती भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 1.9 आय एम अ वीवर बर्ड. मित्रांनो, अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर क्वेश्चन आन्सर बघूयात. चला तर आपण स्टार्ट करूया. आय एम अ वीवर बर्ड. वीवर बर्ड म्हणजे काय? विणकर पक्षी. विणकर पक्षाला वीवर बर्ड बोलतात. ठीक आहे. रीड अँड अंडरस्टँड बघूया आपण. हॅलो एव्हरीवन, ट्वीट ट्वीट आय एम अ वीवर बर्ड. तो काय बोलतोय? हॅलो एव्हरीवन, चिव चिव करतोय तो. ट्वीट ट्वीट आय एम अ वीवर बर्ड. वीवर बर्ड म्हणजे विणकर पक्षी. पीपल ऑल्सो कॉल मी द लिटल हाऊस बिल्डर. लोक काय बोलतात त्याला? एक लिटल हाऊस बिल्डर म्हणजे एक घर बांधणारा बिल्डर किंवा पक्षी असं लोक त्याला बोलतात. आय एम अ स्मॉल येलो अँड ब्राऊन. तो काय बोलतो? मी कसा आहे? येलो आणि ब्राऊन कलरमध्ये, छोटासा येलो आणि ब्राऊन कलरमध्ये आहे. आय लाईव्ह नियर रिव्हर अँड ट्रीज. मी नदीच्या शेजारी झाडावरती राहतो. डू यू नो व्हॉट आय लव द मोस्ट. तो काय बोलते? तुम्हाला माहीत आहे का मला काय जास्त आवडतं? आय लव द मोस्ट. काय आवडतं मला? आय लव टू बिल्ड नेस्ट स्ट्रॉंग अँड नीट. त्याला काय आवडतं? नेस्ट स्ट्रॉंग म्हणजे मजबूत घर, नीट अँड क्लीन असं घर त्याला बांधायला आवडतं. घर म्हणजे घरटे जे झाडावरती तो विणतो. आय यूज ग्रास, ट्विंग्स अँड लिव्ज. तो घरटे बांधण्यासाठी काय यूज करतात? ट्यून्स म्हणजे फांद्या, ग्रास गवत आणि लिव्ज पानं, अशा ह्याचा वापर करून ते लोक नेस्ट तयार करतात, घरटे तयार करतात. आय फ्लाय अप अँड डाऊन, इन अँड आऊट. आणि ते घरटे बांधण्यासाठी ते काय करतात? अप अँड डाऊन म्हणजे वरती खाली आणि आत बाहेर असं ते उडतात, फिरतात. फ्लाय उडतो तो पक्षी. विविंग माय होम ऑल डे लॉंग म्हणजे पूर्ण दिवस ते घरटं बांधण्यासाठी ते लोक वर खाली आत बाहेर असं उडतात, फिरतात. माय नेस्ट हँग्स लाईक अ बास्केट फ्रॉम द ब्रांच. तर काय बोलते? त्यांचं घरटं जे आहे ते हँग लाईक बास्केट म्हणजे बास्केटसारखं त्या ब्रांचला लटकलेलं असतं. वेन द वाईन ब्लोज म्हणजे जेव्हा वारा येतो. इट स्विंग्स लाईक अ क्रॅडल. लाईक अ क्रॅडल म्हणजे काय? पाळणा, झुला. जेव्हा हवा येते, वारा सुटतो, त्यावेळी त्याचं घरटं कसं होतं? पाळण्यासारखं असं हलत असते. व्ही हाव फन. काय बोलते? वा किती छान. आय वर्क व्हेरी हार्ड. तो काय बोलते? मी खूप मेहनत करतो, व्हेरी हार्ड. बट आय नेवर गेट टायर्ड. तरी पण मी थकत नाही. आय सिंग व्हाईल आय वर्क. तो काय बोलतो? आय सिंग म्हणजे मी गाणे गातो. केव्हा? जेव्हा मी काम करतो तेव्हा. म्हणजे तो जेव्हा हे घरटे विणत असतो त्यावेळी तो गाणं गात असतो. आय सिंग व्हाईल वर्क. चिप चिप कीप ट्राईंग डोंट स्टॉप. म्हणजे तो चिवचिव करत कंटिन्यूस तो काम करत असतो. डोंट स्टॉप, थांबत नाही. तो चालूच असतो दिवसभर त्याचं काम. समटाईम माय नेस्ट ब्रेक इन द रेन. डू आय क्राय? नो. तो काय बोलतोय? समटाईम माय नेस्ट ब्रेक डाऊन इन द रेन म्हणजे जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा पावसावेळी कधी कधी त्याचं घरटं तुटतं, पडतं पावसाने, वाऱ्याने वगैरे. तर तो रडतो का तेव्हा? डू आय क्राय? नो. तो नाही. तो काय बोलतो? मी रडत नाही. आय जस्ट स्टार्ट अगेन. मी परत चालू करतो घरटं बांधायला. बिकॉज आय नो. कारण का असं करतो? कारण बिकॉज आय नो हार्ड वर्क मेक्स होम स्ट्रॉंग म्हणजे त्याला माहिती आहे मेहनतीने मजबूत घर बांधता येऊ शकतं. सो माय डिअर फ्रेंड्स म्हणजे तो काय बोलतो आपल्याला? सो माय डिअर फ्रेंड्स ऑलवेज ट्राय अगेन वेन थिंग्स गो रॉंग. ऑलवेज ट्राय अगेन म्हणजे काय? तुम्ही पण प्रत्येक वेळी ट्राय करत राहा. वेन थिंग्स गो रॉंग म्हणजे चुकीच्या गोष्टी जेव्हा आपल्यासोबत घडत असतात तेव्हा थांबायचं नाही, गोष्टी परत चालू करायच्या. एखादी गोष्ट जसं त्याचं घरटं बंद तुटलं पावसात तर तो कसं परत चालू करतो बांधायला, तो रडत बसत नाही. तसंच तो आपल्याला सांगतोय. सो माय डिअर फ्रेंड्स ऑलवेज ट्राय अगेन वेन थिंग्स गो रॉंग म्हणजे चुकीच्या गोष्टी जेव्हा आपल्यासोबत घडतात तेव्हा थांबायचं नाही, आपण गोष्टी परत स्टार्ट करायच्या. बी लाईक मी द लिटल वीवर बर्ड. बी लाईक मी म्हणजे माझ्यासारखं, म्हणजे जसं तो थांबत नाही तसं आपणही थांबायचं नाही, परत गोष्टी आपण स्टार्ट करायच्या. स्मार्ट, हॅपी अँड हार्डवर्किंग. स्मार्ट म्हणजे हुशार, हॅपी म्हणजे आनंदी आणि हार्डवर्किंग म्हणजे मेहनती. अशा प्रकारे तो सांगतोय. थँक्यू. चला तर आपण क्वेश्चन आन्सर बघूया आता. रीड अँड लर्न. रीड अँड लर्न. विवर. विवरचा अर्थ काय होतो? वन हू विवर्स
ऑर मेक समथिंग. विवर्स म्हणजे विणणे, जसं हा पक्षी इथे घर विणतो त्याला विवर बोलतात. वन हू विव्स ऑर मेक समथिंग म्हणजे काहीतरी बनवण्यासाठी जे विणतात त्याला विवर बोलतात. ट्विंग म्हणजे काय, स्मॉल टिक्स ऑर ब्रांच म्हणजे झाडाची छोटीशी फांदी किंवा ब्रांच, त्याला ट्विंग बोलतात. क्रॅडल म्हणजे काय, बेबी बेड दॅट स्विंग्स म्हणजे बेबी म्हणजे पाळणा. इथे आपल्याला इथे दिलेलं आहे बघा, क्रॅडल म्हणजे पाळणा. नेस्ट म्हणजे बर्ड्स होम नेस्ट. ब्रांच म्हणजे काय, पार्ट्स ऑफ ट्री दॅट ग्रोज फ्रॉम द ट्रंक म्हणजे ब्रांच म्हणजे झाडाची फांदी मोठी जी झाडापासून अशी वाढलेली असते त्याला ब्रांच बोलतात. नेक्स्ट आपण बघूयात आता फिल इन द ब्लँक्स दिले इथे. द विवर बर्ड्स इज स्मॉल डॅश अँड ब्राऊन. तर डॅशमध्ये काय इथे आन्सर आपण कवितेत याच्यामध्ये पाहिल्यासारखं येल्लो. स्मॉल बर्ड कसा आहे, येल्लो अँड ब्राऊन, मग इथे आन्सर येणार येल्लो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे, द विवर बर्ड बिल्ट इट्स डॅश म्हणजे विवर बर्ड काय बिल्ड करत होता, तर नेस्ट. तो काय बांधत होता, घरटं बांधत होता. द नेस्ट हँग्स लाईक अ डॅश फ्रॉम द ब्रांच म्हणजे नेस्ट हँग्स लाईक म्हणजे जो घरटं त्याचं बांधलेलं होतं ते हलत होतं. ते कशाप्रमाणे हलत होतं, पोएमध्ये सांगितल्याप्रमाणे क्रॅडल म्हणजे पाळणा, झुल्यासारखं तो हलत होता फांदीला झाडाच्या. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं आहे, आन्सर द फॉलोइंग्स. हू इज द स्पीकिंग इन द स्टोरीमध्ये कोण बोलतं आहे, तर विवर बर्ड. तो जो बर्ड आहे तो बोलतो आहे. जे आता आपण स्टोरी जी बघितली सर्व तो विवर बर्ड बोलतो आहे. ठीक आहे. व्हॉट थिंग्स डज द विवर बर्ड यूज टू बिल्ड इट नेस्ट म्हणजे कोणत्या गोष्टी विवर बर्डनी कोणत्या गोष्टी वापरून त्याचं घरटं बांधलेलं आहे, नेस्ट बिल्ड केलं आहे. तर त्यासाठी काय त्यांनी वापरलं आहे, इट यूज ट्विंग्स ग्रास अँड लिव्स म्हणजे झाडाच्या फांद्या, गवत आणि पाने अशा प्रकारचा त्यांनी उपयोग करून घरटं बांधलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे, व्हॉट हॅपन्स वेन द नेस्ट ब्रेक्स इन द रेन म्हणजे जेव्हा पावसामध्ये जर घरटं तुटतं तेव्हा काय होतं, तर काय दिलेलं आहे, इट बिल्ड्स नेस्ट अगेन वेन इट ब्रेक्स इन द रेन म्हणजे तो काय करतो, जेव्हा त्याचं पावसामुळे घरटं तुटतं त्यावेळी तो परत घरटं बांधायला चालू करतो. नेक्स्ट काय दिलं आहे, व्हॉट इज द मोरल ऑफ द लेसन म्हणजे या लेसनपासून आपल्याला काय शिकायला मिळतं आहे असं दिलेलं आहे. त्याच्यापासून काय शिकायला आहे, कीप ट्राईंग अँड नेवर गिव्ह अप म्हणजे प्रत्येक वेळी आपण ट्राय केलं पाहिजे, नेवर गिव्ह अप म्हणजे कधी हार नाही मानायची. एखाद्या गोष्टी आपल्यासोबत चुकीच्या होत असतील तरी आपण ट्राईंग करत राहिलं पाहिजे आणि नेवर गिव्ह अप म्हणजे कधीही हार नाही मानायची. नेक्स्ट काय दिलं इथे, ॲड BR अँड CR बिफोर गिवन वर्ड्स म्हणजे खाली दिलेल्या शब्दाला BR आणि CR जॉईंट करायचा आणि त्याच्यापासून जो शब्द होतो तो आपल्याला लिहायचा आहे. तर इथे काय दिलं आहे, OWN याच्या पुढे काय आपण BR जोडलं तर काय झालं याचं, ब्राऊन. पुढे इथे काय दिले, ANCH ह्याच्या पुढे BR जोडलं तर काय होतं, ब्रांच म्हणजे फांदी. इथे EAK याच्या पुढे BR जोडलं काय होतं, ब्रेक. ठीक आहे. आता खाली इथे काय जोडायचं, CRला इथे काय दिले, Y दिले, Yच्या पुढे CR जोडलं तर काय होतं, क्राय. परत इथे ADLE मग इथे CR जोडलं काय होतं, क्रॅडल आणि OWच्या पुढे CR जोडलं तर काय होतं, क्रो. अशा प्रकारे हे शब्द तयार करून लिहायचे आहेत. नेक्स्ट इथे काय दिले आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग. आता पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे काय दिले आहे, इथे जो शब्द जी लाईन दिलेली आहे ही लाईन आपल्याला पोएममध्ये कशा प्रकारे दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क, फुल स्टॉप, डबल इटरनोट कॉमा अशा प्रकारे ॲड करून तो आपल्याला वाक्य पूर्ण करायचं. तर काय दिले, डू यू नो व्हॉट आय लव्ह द मोस्ट. तर ह्याचं आपण वाक्य लिहिताना कसं लिहिणार, डू यू नो व्हॉट आय लव्ह द मोस्ट हा काय आहे, क्वेश्चन आहे, इथे क्वेश्चन मार्क येणार. ठीक आहे. नंतर दुसरं काय हे सेंटेन्स आहे, चीप कीप ट्राईंग डोंट स्टॉप. आता हे कशा प्रकारे लिहायचं आहे, डबल इनवर्टेड कॉमामध्ये चीप प्रत्येक वेळी आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचं आहे. पोएममध्ये दिल्याप्रमाणे एक्सक्लेमेटरी मार्क लावायचा. चीपच्या नंतर एक्सक्लेमेटरी मार्क, इथे परत चीपच्या नंतर एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे प्रत्येक शब्दाच्या नंतर आपल्याला इथे हे करायचं आहे. कीप ट्राईंग तिथे परत एक्सक्लेमेटरी मार्क आहे. डोंट स्टॉप एक्सक्लेमेटरी मार्क, डबल इनवर्टेड कॉमा. आता हे इथे पोएममध्ये आपल्याला दिलेलं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, डबल इनवर्टेड कॉमामध्ये चीप कीप ट्राईंग एक्सक्लेमेटरी मार्क, डोंट स्टॉप एक्सक्लेमेटरी मार्क, डबल इनवर्टेड कॉमा, कंप्लीट. तर अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य कंप्लीट करायचं आहे. तर नेक्स्ट काय दिलं आहे, आय एम स्मॉल येलो अँड ब्राऊन. याच्यासुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आय एम स्मॉल त्याच्यानंतर एक स्वल्पविराम येणार आणि येलो अँड ब्राऊनच्या नंतर फुल स्टॉप येणार. हे सुद्धा इथे पोएममध्ये दिलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आय एम स्मॉल कॉमा येलो अँड ब्राऊन फुल स्टॉप. अशा प्रकारे आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट
काय दिले, चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड्स. तर खाली दिलेल्यामध्ये करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचं आहे. तर काय दिले, फर्स्ट द बर्ड इज. तर बर्ड कसा होता तो लिहायचा. कसा होता, ह्यूज की स्मॉल, तो स्मॉल होता. मग इथे स्मॉलला टिक केलं. नेक्स्ट काय होतं, द नेक्स्ट इज. द नेस्ट इज. नेस्ट म्हणजे काय, घरटं. घरटं कसं होतं, स्ट्रॉंग की वीक, तर स्ट्रॉंग होतं म्हणून आपण ते स्ट्रॉंगला टिक केलं. नेक्स्ट काय आहे, द बर्ड इज म्हणजे तो पक्षी कसा होता, लेझी होता की हार्डवर्किंग होता, तर हार्डवर्किंग होता, तर म्हणून आपण हार्डवर्किंगला टिक केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात, मेक न्यू वर्ड्स फॉर एक्झाम्पल. आता आपल्याला मेक न्यू वर्ड्स म्हणजे नवीन शब्द तयार करायचे आहेत. एक्झाम्पल इथे आपल्याला दिले TRY प्लस ING, ट्राय प्लस ING, तर काय होतं, ट्राईंग. तर अशा प्रकारे आपल्या इथे खाली शब्द तयार काय दिले, सिंग प्लस ING, तर काय होतं, सिंगिंग. नेक्स्ट काय आहे, फ्लाय. फ्लाय प्लस ING जोडलं तर काय होतं, फ्लाईंग. वर्क. वर्क प्लस ING जोडलं तर काय होतं, वर्किंग. गेट प्लस ING तर गेटिंग. तर अशा प्रकारे हे वर्ड्स कंप्लीट केले आपण. नेक्स्ट काय दिले इथे आपल्याला, राईट अ शॉर्ट पॅराग्राफ अबाउट द विवर बर्ड. म्हणजे विवर बर्डचं, विणकर पक्षाबद्दल आपल्याला एक शॉर्ट पॅराग्राफ लिहायचा आहे. तर काय पॅराग्राफ आहे याच्यामध्ये, द विवर बर्ड इज स्मॉल येलो अँड ब्राऊन, इट इज अ हार्ड वर्किंग बर्ड. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. इथे पोएममध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, द विवर बर्ड स्मॉल येलो अँड ब्राऊन. नेक्स्ट काय दिलं आहे, अनस्क्रेबल फॉर द फॉलोइंग टू फाइंड आउट द नेम्स ऑफ बर्ड्स. तर इथे आपल्याला काय दिले, वर्ड्स दिलेत पाठीपुढे असे, तर आपल्याला ते सरळ करून त्याचे वर्ड्स तयार करायचे. तर इथे जे स्पेलिंग दिलेत ते पाठीपुढे स्पेलिंग आहे, त्याच्यापासून काय वर्ड तयार होतो, तर स्पॅरो. सेकंड इथे काय दिलं आहे, तर याच्यापासून आपण काय तयार करतो, तो CROW, क्रो. अशा प्रकारे इथे शब्द दिले. इथे काय दिलं आहे, पिगन. हे वर्ड पाठीपुढे केलं तर आपण हे सरळ करून पिगन बनतो. इथे काय बनतो आहे, ईगल. EAGLE, ईगल. अशा प्रकारे हे लिहू शकतो. नेक्स्ट काय दिलं इथे, नो मोर. म्हणजे अजून याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे ते आपण बघूया याच्यामध्ये. द विवर बर्ड आर ऑल्सो कॉल्ड बया बर्ड्स. विवर बर्ड म्हणजे कोण, विणकर पक्षी, जो आपण याच्यामध्ये स्टोरीमध्ये बघितलं तो, त्याला काय बोलतात, बया बर्ड्स ऑल्सो सुद्धा बोलतात. द मेल बया बर्ड विवर द नेस्ट विथ ग्रेट स्किल, सो इन मराठी इट इज कॉल्ड अ सुग्रण पक्षी. इट मीन्स अ स्किल बर्ड. आता याला मराठीमध्ये सुग्रण पक्षीसुद्धा बोलतात. त्याचा अर्थ काय होतो, स्किल. सुग्रण पक्षी म्हणजे कसं, स्किल बर्ड. म्हणजे हे जे घरटं विणतात ह्याला हे कोणी नाही करू शकत, त्याला स्किल लागतं. तर त्यासाठी त्याला सुग्रण पक्षी असं मराठीमध्ये बोलतात. त्याला ग्रेट स्किल असतं म्हणून ते लोक बनवतात, मेल बर्ड्स बनवतात याच्यामध्ये. ठीक आहे. आता सुग्रण मीन्स काय दिलं याच्यामध्ये, वन हू डज एनी वर्क नीटली, स्किलफुली अँड ऑल्सो कुक्स डिलिशियस फूड, स्पेशली अ वुमन हू इज गुड ॲट कुकिंग. म्हणजे काय झालं, वन हू डज एनी वर्क नीटली म्हणजे कोणीतरी एक जण असं असतं की नीटली आपलं वर्क, नीटली म्हणजे स्किलफुली आणि एकदम हुशारीने आणि नीटली काम करतो. ऑल्सो कुक्स डिलिशियस फूड, आणि एक डिलिशियस फूड म्हणजे जेवण, खूप छान असं जेवण बनवतो. स्पेशली वुमन म्हणजे आपल्या घरामध्ये जी लेडीज असतात ते हे सगळे, म्हणून घरामध्ये लेडीजला तुम्हाला माहिती असेल सुगरण बोलतात. तर ते का बोलतात, कारण ते आपलं काम व्यवस्थित नीटली आणि स्किलफुली एकदम हुशारीने करतात, म्हणून त्यांना सुगरण असं बोलतात. तर सुगरण बर्ड्स इथे आपण या स्टोरीमध्ये बर्ड्ससाठी बोललेलं आहे. नेक्स्ट काय दिलं याच्यामध्ये, द फेमस पोएट बहिणाबाई हॅज रिटन पोएम अँड सॉन्ग बेस्ड ऑन द सुगरण बर्ड्स. इथे फेमस पोएम्स कोण आहे, इथे बहिणाबाई, त्यांनी ही पोएम्स लिहिलेली आहे स्ट्रॉंग बर्ड्ससाठी, सुगरण बर्ड्ससाठी. जी स्टोरी लिहिली आहे ती त्यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं इथे, डू इट युअर सेल्फ. म्हणजे इथे आपल्याला स्वतः बनवायचं. काय दिलं आहे, मेक अ नेस्ट युजिंग पेपर, स्मॉल टिक्स अँड कॉटन. म्हणजे कपडा किंवा स्मॉल पेपर, स्मॉल टिक्स घेऊन आपण हे घरटं तयार करण्याचा प्रयत्न करायचा, इथे आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय दिलं आहे, मेक युअर ओन पिक्चर डिक्शनरी अबाउट द बर्ड्स. म्हणजे तुम्ही बर्ड्सच्या डिक्शनरीचे एक पिक्चर छोटे छोटे घेऊन त्याचे एक डिक्शनरी बनवू शकता.